करंबाड गावामध्ये अखंड सप्ताह आयोजित केला आहे 2025 या साली आणि ईशा देवडकर यांनी एक खूप मस्त भजन म्हटलं होतं ग्रुपमध्ये. खूप पालख्या आलेल्या आहे, गावगावच्या पालख्या आहे आणि खूप उत्साह जोरात चालू आहे. दहीहंडीचा कार्यक्रम झाला, 3-4 ठिकाणी आम्ही दहीहंडी फोडली आणि पुन्हा गावामध्ये आम्ही फिरलो. तर असा उत्सव साजरा केला भावांनो. तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल. व्हिडिओला लाईक कर जा, आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब कर जा. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक यांनी पण मस्त भाषण दिलं, तुम्ही ते पण ऐका. ठीक आहे, आता बाकीचे आम्ही शूट करतो बघ.
आता आलोय मी. आता आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज चौक आपल्या करंबाटचा आणि या ठिकाणी आता बा खूप मोठ्या प्रमाणात हंडी आणि पब्लिक गावगावाच्या पालख्या आल्या आहे. हो हो तर या ठिकाणी आता हंडी होणार आहे.
पालख्या आपल्याच गावच्या आहे 2-3 भजन मंडळातून 2 संत तुकाराम महाराज की जय। विठ्ठल रुक्माई देवस्थान करंबाळ तर्फे सादाबदाप्रमाणे याचीही करंबाळ ग्रामवासियांतर्फे आणि सर्व भक्तगणातर्फे हा सप्ताह आयोजित केलेला आहे। या सप्त्याला जुने 5 वर्ष सोडून आणि आता चालू 19 सोडून असे 24 वर्ष कंप्लीट झालेले आहे। मागच्याच वर्षी आम्ही जाहीर केलं होतं की जोपर्यंत हा चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आम्ही ह्या दिवसापर्यंत आणि आमच्या नंतरचीही पिढी हा सोहळा जागृत ठेवेल, अखंड निरंतर चालू ठेवेल अशी आम्ही आशा बाळगतो। आणि ह्या सप्त्याचं आयोजन करण्यामागचं कारण उद्दिष्ट एकच आहे की गावामध्ये एकता आणि अखंडता नांदावी, हेवे दावे नसावे, झगडे भांडण नसावे, सर्व देव धार्मिकपणा असावी, हिंदू जागृत ठेवावा, या कारणास्तव आम्ही हा सप्त्याचं आयोजन करण्यात आलो। कारण पैसा, वेळ, काम हे सर्वच प्रकारचं 12ही महिने लागतात। 7 दिवस जो हा सप्ताह आम्ही आयोजित करतो त्याप्रमाणे हर घरातली, हर माणसातली एक हिंदू जागृती तयार होते आणि सर्व धर्मीय समभाव घेऊन आम्ही या गावातील लोक, सर्व भक्तगण मंडळी कामाला लागतो। पुढचं वर्ष 25वं वर्ष आमचं रौप्य महोत्सव वर्ष आहे। आम्ही पुढच्या वर्षी असा एक भव्य दिव्य या करंबाळ ग्रामवासियांतर्फे आणि सर्व भक्त मंडळातर्फे आणि विठ्ठल रुक्माई देवस्थानाच्या मंडळीतर्फे आम्ही असं जाहीर करतो की आम्ही आपल्या परीनं 25वं वर्ष रौप्य महोत्सव आम्ही मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा करतो। आमचं गावाचं आम्हाला सहकार्य आहे। आम्ही ज्यावेळेस वर्गणीला फिरतो त्यावेळेस हर घरून आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी मदत मिळते आणि तो पैसा जो आहे तो आम्ही सर्व सत्कारमी लागतो। हा पैसा वाया जात नाही, हा देवादेवाच्या कामात येतो आणि एक अशी भावना निर्माण होते की जे लहान पिढी आहे त्या लहान पिढीवर एक संस्कार चांगल्या प्रकारे होते। महाराज मंडळी गावामध्ये येतात, संत मंडळी गावामध्ये येतात, ते त्या 7 दिवसामध्ये सांगून जातात। जी मंडळी आहे लहान मंडळी, आता आपण एक वयस्कर झालेलं आहे, आपल्या वडील जी मंडळी आहे ती वयस्कर झाली आहे, ती याच्यातून गेलेच आहे, पण येणारी जी पिढी आहे त्यांच्यावर एक बाल संस्कार चांगले घडावे आणि एक हिंदू म्हणून एक जागृत व्हावा अशा पद्धतीनं आम्ही काम करत आहोत। आमच्या गावामध्ये बहुसंख्य बहुजातीचे लोक आहेत, परंतु आम्ही आपल्या परीनं जो प्रयत्न करतो प्रत्येकाच्या कामामध्ये हजर राहतो। मग तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती असो की गौतम बुद्धाचा कार्यक्रम असो किंवा परमात्मा याचा कार्यक्रम असो, शिवजयंतीचा कार्यक्रम असो, गुणवंत बाबाचा कार्यक्रम असो, जे जे भक्तगण या मंडळासोबत सर्व जुळलेले आहे त्या सर्वांचा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो। गावातील कुठलाही कार्यक्रम, मग गावात एक लग्न सोहळा असला, साक्षगंध असलं, मयत असली तरी बहुसंख्येनं आम्ही त्या कार्यक्रमामध्ये हजर राहतो। मी सर्व करंबाळ ग्रामवासियांना आणि महाराष्ट्रातील जनतेला सूचित करतो की आपणही गावागावामध्ये अशी अखंडता एकता नांदावी। राजकारणाच्या ठिकाणी दिवस येतात दिवस जातात, परंतु जो वेळ मिळतो आपल्याला राजकारणापुरता ठेवावं, निवडणुकापुरता ठेवावी, परंतु जो वेळ मिळतो आपल्याला तो आपण सर्व सत्कारमी लावावा। मी सर्व मंडळींना विनंती करतो की असं जी मंडळी गावागावातून आलेली आहे, त्या जिंकलेल्या आलेल्या अशा दरवर्षी येईल आणि आमच्या गावातला कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतील। मी माझ्या करंबाळ ग्रामवासियांतर्फे, करंबाळ ग्रामपंचायततर्फे आणि सर्व भक्तगण मंडळीतर्फे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी, जय जय विठू विठ्ठल रुक्माई
वतीने आज हरिनाम सप्ताह करंबाड या गावी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि या सप्त्यामध्ये कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावचे पालखी भजन मंडळ हे सर्व उत्साहानं मिरवणूक काढून गावामध्ये प्रभात फेरी करते आणि दररोज 7 दिवस हा सप्ताह 7 दिवसाचा होता. 7 दिवस दर सकाळी हरिपाठ आणि पालखी दिंडी सोहळा दररोज नुसते नियमात सुरू होता आणि संध्याकाळचा पण हरिपाठ आणि कीर्तन हर दिवशी सुरू होतं. तसेच गावी सर्व मंडळांनी सर्व सहकार्य करते. त्यामुळं आम्ही हा सप्ताह उत्साह साजरा करू शकतो. कमिटीच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाची गोपाल कृष्ण भगवान की जय.